नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे एक सुधारित परिपत्रक आलं होतं। टेट संदर्भात आधी एक परिपत्रक आलेलं आणि नंतर सुधारित परिपत्रक आलं होतं। तर त्या संदर्भात ते जे की डॉक्युमेंट्स आणि डेट एक्सटेंड संबंधी होतं, तर ते एक परिपत्रक पाहूया। आणि बीएड आणि डीएड वाल्यांसाठी आपण असं बोलतो की पहिली ते 5वी साठी डीएड पात्र असतात, मग डीएड वाल्यांनी पेपर 1 आणि बीएड वाल्यांनी पेपर 2 पात्र असणं गरजेचं आहे। परंतु डीएड आणि बीएड वाल्यांचा पेपर 1-2 मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कन्फ्युजन झालेलं आहे। तर ते पवित्र पोर्टलवरती जी पीडीएफ आलेली आहे, तर त्या पीडीएफच्या द्वारे आपण ते पाहूया। त्याचप्रमाणे सीटीएटी अपियर वाल्यांचा अजून एक प्रॉब्लेम, जसं की आता पेसा क्षेत्रातील जागा शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे आजपासून, आणि मग अशा वेळेस टीटी किंवा टीटी नाहीच परंतु सीटीटी अपियरवाल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायचं का, मग ते पात्र असणार का। त्याचप्रमाणे काही विद्यार्थी तर असे आहेत की त्यांचं डीएडचा किंवा बीएडचा रिझल्ट देखील मार्च महिन्यात लागलेला आहे, परंतु त्याआधीच टेट परीक्षेचा फॉर्म भरण्यात आलेला होता। मग हे जे काही अपियर हा प्रॉब्लेम जो निर्माण झालेला आहे ना, तो निश्चितच झाले काय की टेट एग्जाम ही अशा पद्धतीने घेतली गेलेली आहे। एक तर टेट एग्जाम ही कॉम्पिटेटिव्ह एग्जाम आहे, त्यामध्ये ही क्वालिफाईंग एग्जाम नाही जसं की टीटी किंवा सीटीईटी एग्जाम असते। मग टेट ही जर कॉम्पिटेटिव्ह एग्जाम आहे, ती कुठल्या तरी पद भरतीसाठी ती एग्जाम घेतली जाते। मग जी पद भरती करायचं आहे, तर त्या पदाचा पूर्ण अहवाल आधी असणं खूप गरजेचं आहे। त्याचा पूर्ण कृती आराखडा आधी तयार असायला हवा होता। त्यांचा आधार अपडेशन, संच मान्यता, बिंदू नामावली, रोस्टर जे काही आहे किंवा कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत, हा आराखडा आधी तयार असायला हवा होता। मग या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालाच नसता, किंवा मध्ये जो काही वेळ इतका वायाला गेलाय तो वेळ वायाला गेला नसता। आधी परीक्षा घेतल्यामुळे इतक्या मुलं एक वेगळ्या मनस्थितीमध्ये गेलेली आहेत। जर आधी आराखडा झाला असता तर परिस्थिती वेगळी असली असती। त्यामुळे झाले काय, ती टेटचे जे काही एग्जामचा तारीख आहे, मुळात ते ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी अगदी मोजके दिवस होते, त्यात एग्जाम घेण्यासाठी पण मोजकेच दिवसांचा त्यामध्ये लिमिटेशन होतं। कारण ॲप्लिकेशन आणि एक्झाम डेट खूप कमी अंतर होतं, म्हणजे अतिशय घाईघाईने ही एक्झाम घेतली गेली। मग जितक्या घाईने ही एक्झाम घेतली गेली तितक्या घाईने पदभरती व्हायला हवी होती, परंतु असं झालेलं नाही, कारण कृती आराखडा तयार नव्हता, ह्या बाकीच्या गोष्टी तयार नव्हत्या। ह्या कुठलीही एक्झाम बघा, आता तलाठी पदभरती आधी त्यांनी एक्झाम नाही घेतली, बाकीचे घोटाळे झाले ती गोष्ट वेगळी आहे, परंतु एक्झाम आधी नाही घेतली, तर आधी पद निश्चिती झाली। किंवा कुठलीही सरळ सेवा पदभरती घेतली आपण तरीसुद्धा आधी पदांची संख्या निश्चित होते, मग तो कॅन्डिडेट कोणत्या ठिकाणी जागा कशी शिल्लक आहे त्या प्रमाणात ते ॲप्लिकेशन केलं जातं, किंवा त्यानुसार कॅन्डिडेट ठरवतो आपण रिझर्वेशन किंवा ओपनमधनं फॉर्म भरायचा, ते त्याची मर्जी असते। परंतु ह्या जागा आधी डिक्लेअर होतात, आणि आता जरी शिक्षण मंत्र्यांनी सांगितले 30,000 शिक्षक पदभरती, 20,000 शिक्षक पदभरती, पदभरतीचे टप्पे जसे आता संच मान्यता कंप्लीट होईल, लोकांचं रोस्टर, शाळेंचे रोस्टर, बिंदू नामावली कंप्लीट होईल, तसे ते शिक्षक भरतीचे ॲडव्हर्टाईज देणार, आणि तशी त्या प्रमाणामध्ये आता ही शिक्षक भरती होणार आहे। आणि आधीच एक्झाम घेऊन ठेवल्यामुळे हा अपियरवाल्यांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे। कारण शिक्षक भरतीची जोपर्यंत ॲडव्हर्टाईज येत नाही, जोपर्यंत पवित्र पोर्टलवर ॲडव्हर्टाईज येत नाही, कारण टेट एक्झाममध्ये अप्लाय जे काही अपियर होते सीटीईटीवाले, त्यांना त्या ठिकाणी टेट एक्झामसाठी पात्र केलं होतं। मग जोपर्यंत ॲडव्हर्टाईज येत नाही, बाकीच्या गोष्टी होत नाही, तोपर्यंत जे लोक अपियर होते आता त्यांचा हा संभ्रम कायमच राहणार आहे, जोपर्यंत एक तर निकाल लागत नाही किंवा ॲडव्हर्टाईज येत नाही। निकाल लागायच्या आधी ॲडव्हर्टाईज आली तर ते विद्यार्थी टेटने जर पात्र केलं होतं, तर त्या ठिकाणी त्यांनी काय मेन्शन केलं होतं ते आपण त्याच प्रसिद्धी पत्रकामध्ये पाहूया। परंतु ह्यामध्ये जो काही अनावश्यक वेळ निघून चाललेला आहे, त्या वेळेमुळे जो काही वर्ग आहे आपला शिक्षक भरतीचा, तो वेगळ्या मनस्थितीत जात आहे, आणि त्याचा परिणाम अनावश्यक संभ्रम त्या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे। त्याचप्रमाणे जे बीपीएड केलेले शिक्षक आहेत, त्या शिक्षकांबद्दलची जी पदभरती आहे, आता ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होते का। आता ह्या ज्या काही तुम्हाला थंबनेलमध्ये किंवा स्क्रीनवरती जे काही मुद्दे दिसत आहेत, ते मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।
परंतु हे जे मुद्दे आहेत हे पवित्र पोर्टलवर आलेल्या नोटिफिकेशनच्या प्रमाणे असणार आहेत। त्याचप्रमाणे जी टेटची एक्झाम घेतली गेली होती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने, त्यांचं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्या प्रसिद्धीपत्रकानुसार टेट आणि पवित्र पोर्टलचं प्रसिद्धीपत्रक या दोन प्रसिद्धीपत्रकाच्या नुसार आपण इन्फॉर्मेशन पाहूया। आता हे बघा, हे जे प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पुणे, हे अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी टेट, आता या ठिकाणी मेन्शन आहे 2022। आता काही विद्यार्थ्यांना हा देखील प्रश्न पडलेला आहे का हे आता न्यूजला चाललेलं आहे की 2022च्या टेट परीक्षेनुसार, परंतु ते नोटिफिकेशन आणि परीक्षा तर 2023 मध्ये झाली, परंतु हे जे काही प्रसिद्धीपत्रक आहे हे जे देण्यात आलेला आहे हा शासन पत्र संकीर्ण 2022 आहे। त्यामुळे आता या ठिकाणी देखील अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं देखील या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो, कारण की यामध्ये डेट, वर्ष, दिवस आणि विद्यार्थ्यांचं वय, त्यांची शैक्षणिक पात्रता जशा पुढे जातोय तसं ते क्वालिफाईड होत चाललेले आहेत। जसं CTET वाल्यांना त्या ठिकाणी संधी दिली, त्यांचा रिझल्ट लागलेला नव्हता, परंतु नंतर त्यांचा रिझल्ट लागला आणि ते क्वालिफाईड झाले, तर साहजिक ते शिक्षक भरतीमध्ये असणारच। मग याच्यावरती याचिका पडली, म्हणजे काही गोष्टींचं उल्लंघन होतं तर काही गोष्टींच्या नियमानुसार चाललं जातं, तर एका नियमाने चाललं तर एका गोष्टीचं उल्लंघन झाल्यामुळे मग अशा पद्धतीमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये एका गटावर अन्याय आणि दुसऱ्या गटाला न्याय अशा गोष्टी घडत असतील तर त्यावरती याचिका पडतात। तर आता हा जो नियम आहे, हे जे सुधारित प्रसिद्धीपत्रक आहे ते बघा 2022चा जो संकीर्ण आहे त्याला अनुसरून होतं 6/2/2023। आता ही पेनाने डेट किंवा जे काही आहे त्या ठिकाणी हे करेक्शन केलेलं आहे, हे आपल्याला यावरनं समजत आहे, परंतु हे ऑफिशियल वेबसाईटवरचंच प्रसिद्धीपत्रक आहे। तर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी 2022, आता परीक्षेचा दिनांक काय दिलेला आहे, म्हणजे हे नोटिफिकेशन 2022चं आहे आणि परीक्षेचा दिनांक 22/2/2023 पासून ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले आहे। यासाठी आवेदन ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत। आता हे बाकीचं वाचत बसण्याची आपल्याला गरज नाही, परंतु जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण वाचूया की पत्रानुसार उमेदवार केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET प्रविष्ट झाले आहे, परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही। अशा उमेदवारांना या परीक्षेचा निकाल टेट 2022 परीक्षेस अर्ज करण्याच्या अंतिम निकालानंतर म्हणजेच 8/2/2023 नंतर, आता बघा या ठिकाणी टेट 2022च बोललं गेलेलं आहे आणि याच्या निकालानंतर म्हणजेच 8/2/2023 नंतर याचा निकाल लागण्याची शक्यता या ठिकाणी आहे। मग 2022च्या टेट परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून टेट 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे, म्हणजे ही मान्यता शासनानेच दिलेली आहे। आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, जो सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। तो जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा, तथापि 2022 साठी ऑनलाईन अर्ज शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे। त्यानंतर आहे या ठिकाणी, तथापि या उमेदवारांच्या केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा CTET परीक्षेचा निकाल जो निकाल येईल तो विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल। मेन्शन आहे पॉइंट या ठिकाणी बघा की CTETचा जो निकाल येईल, आता CTETचा रिझल्ट कधी लागलाय बघा, या ठिकाणी CTETचा निकाल लागलेला आहे 3 मार्च 2023ला। बघा नशीबवान कॅन्डिडेट आहे हा सुद्धा जो कॅन्डिडेट आहे बघा, पेपर 1 साठी 90 मार्क्सला पास असतात आणि 91 मार्क्स कॅन्डिडेटला मिळाले। किती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनं सुद्धा या ठिकाणी संधी मिळते आणि तितक्याच प्रमाणात ती संधी हुकते सुद्धा। आता ही डेट आहे 3 मार्च 2023, ते 15 दिवसांचा कालावधी याच्यामध्ये होता जे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा होता त्यामध्ये आणि CTETच्या रिझल्टमध्ये, परंतु हे आधी माहीत नव्हतं की 3 तारखेला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे, परंतु ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले होते त्यामुळे त्या ठिकाणी CTET वाल्यांना संधी देण्यात आली होती, कारण त्यांचे पूर्णपणे त्यांची प्रोसिजर झालेली होती, त्यांची एक्झाम झालेली होती, मग त्यांचा रिझल्ट येणं बाकी होतं फक्त। मग या ठिकाणी बघा, तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेटसाठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे, आता या आधी वेगळं परिपत्रक होतं, त्यांना जे काही डॉक्युमेंट्स पाहिजे होते ते डॉक्युमेंट्सची डेट
वेगळी होती आणि हे सुधारित याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी। तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट साठी अर्ज करण्यात कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे, आता आवश्यक कागदपत्रेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इत्यादी मिळण्यास काही कालावधी लागणार आहे। ही बाब विचारात घेऊन त्यांनी अशी कागदपत्रे प्राप्त करण्यास 31 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी जे त्यांनी काय केलेलं आहे की एक नवीन डेट दिली, 31 मार्च पर्यंतची मुदत दिलेली आहे। परंतु ही मुदत कोणत्या कागदपत्रांसाठी दिली का, जे काही सर्टिफिकेट काढण्यासाठी कालावधी लागणार आहे तो, म्हणजे सर्टिफिकेट काढण्यासाठी याचाच अर्थ म्हणजे काही लोकांना OBC, EWS, NCL, महिला आरक्षण हे जे अदर डॉक्युमेंट्स बोलतो आपण त्याला, तर हे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी जो कालावधी लागणार आहे त्याला वेळ होणार आणि नेमके त्याच वेळेस काही पर्टिक्युलर लोकांची त्या ठिकाणी आंदोलनं आणि संप चालू होते। त्यामुळे बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स काढणं खूप अवघड गेलेलं। मग अशा वेळेस त्या लोकांसाठी 31 मार्च म्हणजेच मुदतवाढ करून देण्यात आलेली होती। परंतु या ठिकाणी शैक्षणिक डॉक्युमेंट्सचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही। मग अशा वेळेस शैक्षणिक डॉक्युमेंट्सचा कुठलाही उल्लेख नसल्यामुळे अदर डॉक्युमेंट्सचा उल्लेख आहे। मग आता बघा आपले एक व्ह्यूअर आहेत, आता त्यांचा रिझल्ट आलेला आहे कधी, तर 17 तारखेला। जर ते 17 तारखेला त्यांचा रिझल्ट येतोय 17 मार्च, मग त्यामध्ये जर अदर डॉक्युमेंट्स बरोबर एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असेल तर अशा वेळेस हा कॅन्डिडेट देखील त्या ठिकाणी पात्र ठरतो, कारण त्यांच्या मार्कशीटवरची डेट आहे ती 17 मार्च आहे, म्हणजे 31 मार्च पूर्वीची आहे। मग अशा वेळेस उमेदवार इतके हुशार आहेत की त्यांना 126 मार्क्स देखील आहेत टेटमध्ये, वरनं ते ST कॅटेगरीचे आहेत। CTETला त्यांना 119 मार्क्स आहेत, म्हणजे खूप चांगल्या प्रकारची ही गोष्ट आहे की त्या ठिकाणी त्यांना चान्स आहे शिक्षक भरतीमध्ये। परंतु प्रॉब्लेम या ठिकाणी आहे की जी त्यांच्या मार्कशीटवरची डेट आहे तर त्या मार्कशीट डेटवरची जर शिक्षण विभागाने पुन्हा कदाचित GR बदलत जातात मुलांच्या दृष्टीने किंवा इतर लोकांच्या मानसिकतेचा किंवा विचार केला जातो बऱ्याचदा, अशा वेळेस GR हे बदलले सुद्धा जातात। मग त्यावेळेस वेगळी नियमावली जाहीर केली जाते। इतक्या घाईघाईमध्ये जर एक्झाम घेतली नसती किंवा यामध्ये मुदतवाढ जरी देण्यात आली असती त्या ठिकाणी अशा काही घटकांमध्ये, तर निश्चितच असे विद्यार्थी त्यावेळेस ऑटोमॅटिकच पात्र झाले असते। मग अशा वेळेस आता या ठिकाणी अजून एक प्रश्न निर्माण होतो की CTET वाल्यांचा 3 मार्चला तर रिझल्ट लागलेला होता आणि जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स त्यांना 31 मार्च पूर्वीचे पाहिजेत। तर अशा ठिकाणी CTET वाल्यांचं त्या दृष्टीने विचार केला तरी देखील ते पात्र आहेत आणि एक ह्या दृष्टीने की टेट एक्झामचा ॲप्लिकेशनचा फॉर्म आला तेव्हा CTET वाल्यांची एक्झाम झालेली होती, त्यांचा फक्त रिझल्ट लागणं बाकी होतं। मग त्यांना यामध्ये संधी निश्चितच आहे, परंतु नियमबाह्य म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की एकासाठी तो नियम आणि दुसऱ्यांच्या बाजूने तो, जसं की ब्रिज कोर्स संदर्भात झालं, मग NCTEचा नियम आणि सुप्रीम कोर्टचा नियम असा दोघांच्या नियमाचा अंदाज घेऊन मग त्या ठिकाणी अशा गोष्टींवरती याचिका दाखल होते। हेच झालेलं आहे CTET अपियरवाल्यांच्या बाबतीत। मुलांवरती याचिका नाही, परंतु जेव्हा CTETला त्या ठिकाणी परमिशन दिली होती ॲप्लिकेशनसाठी तर त्या नियमाचं उल्लंघन होतं असं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून ती याचिका दाखल झालेली आहे। परंतु त्यामध्ये पॉझिटिव्ह दृष्टिकोनच असेल, कारण CTET वाल्यांचा निकाल ऑलरेडी लागून गेलेला आहे आणि यामध्ये इथे पॉईंट मेन्शन केलेला आहे की जो काही रिझल्ट येईल त्या रिझल्टप्रमाणे पुढची कार्यवाही असेल। म्हणजेच बघा CTET परीक्षेत जो निकाल येईल तो विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल। जे पास झालेत ते शिक्षक भरतीत असतील, जे नाही पास झाले ते शिक्षक भरतीत नसतील। परंतु तरी देखील प्रकरण बोलतो की तो निर्णय शेवटी हा अंतिमच असणार आहे, परंतु यामध्ये CTET वाल्यांना घाबरायचं काहीच कारण नाही। असोत आता CTET अपियरवाले ते काही दोषी नाहीत, ते चांगल्याच मार्गाने आलेले आहेत, त्यांना संधी दिली म्हणून त्यांनी ॲप्लिकेशन केलं, त्यामुळे मला नाही वाटत त्यांना विरोध करण्यासारखं काही आहे किंवा चुकीचं त्यांनी काही केलेलं आहे। त्यामुळे
निकाल देखील त्यांच्याच बाजूने लागेल आणि लागावा अशी अपेक्षा देखील आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी खाली बघूया, त्याबद्दलचा हा एक स्वतंत्र GR देखील सादर करण्यात आला होता। बघा या ठिकाणी की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे इत्यादी मिळण्यासाठी काही कालावधी लागणार आहे। ही बाब विचारात घेऊन तशी कागदपत्रे प्राप्त करण्यास 31/3/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे। हा एक स्वतंत्र GR देखील प्रसिद्ध झाला होता। परंतु यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स याचा कुठेही उल्लेख नाही। परंतु यामध्ये असेही काही कॅन्डिडेट आहेत की आपण आत्ताच मगाशी बघितलं होतं की ज्यांचं मार्च महिन्याच्या 31 मार्च पूर्वी तर आलेलं आहे मार्कशीट, पण ते एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहे आणि हे जे काही आहे हे अदर डॉक्युमेंट्स आहे। आता ह्यामध्ये खरंच संप चालू होते, त्यावेळेस खूप अवघड होतं त्या लोकांना डॉक्युमेंट्स मिळवणं आणि अशा वेळेस की त्या पर्टिक्युलर याच्यामधलं इन्कम जो काही आहे आपला, तर तो पर्टिक्युलर वर्षामधलाच मोजला जातो। त्यामुळे हे असले काही डॉक्युमेंट्स आहेत जसं EWS असेल किंवा नॉन क्रिमिलेअर असेल, ते पर्टिक्युलर इयरमधल्या इन्कमवरती डिपेंड करतं, त्यामुळे ते वार्षिक इयरमधलंच भेटतं आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या डेट देखील वाढवून देण्यात आली होती। त्यामुळे ज्यांचे डॉक्युमेंट्स 31 मार्च पूर्वीचे आहेत त्यांनी सध्या तरी निश्चिंत राहा। CTET ॲपियरवाल्यांनी देखील निश्चिंत राहा। सध्या तरी काही म्हणजे विचार करण्याचं, टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही। निश्चिंत राहा, जेव्हा पवित्र पोर्टल सुरू होईल तेव्हा त्यामध्ये व्यवस्थित पुन्हा नोटिफिकेशन येईनच, परंतु तोपर्यंत विचार करण्याची काहीच गरज नाही। जेव्हा जाहिरात येईल तेव्हा या गोष्टीचा विचार करा, कारण आता ऑलरेडी तुमचे फॉर्म बिम भरून झालेले आहेत आणि सगळ्या प्रोसिजर झालेल्या आहेत ज्या एक्झाम्सशी रिलेटेड होत्या। 11वी-12वीसाठी देखील शारीरिक शिक्षक या ठिकाणी भरले जातात। 9वीपासनं 12वीपर्यंत BPEDचा स्पेशली उल्लेख आहे, परंतु 1ली ते 8वीपर्यंत BPEDच्या शिक्षकांचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही। त्यामुळे आता सगळ्यात पहिलं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणीही ॲपियर असो, तो DED BED असो किंवा TET CTET असो, यामध्ये कोणीही टेन्शन घेऊ नका, कारण जोपर्यंत आता पवित्र पोर्टलवर ॲडव्हर्टाईज येत नाही, पवित्र पोर्टल आता सुरू होत नाही, तोपर्यंत शासनाचं नवीन परिपत्रक येत नाही। कारण हे जरी नवीन परिपत्रक असेल तरी ते 2017च्या विद्यार्थ्यांसाठी काढलेलं होतं। अशाच प्रकारचं एक परिपत्रक येईल ज्याच्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आणि डॉक्युमेंट संबंधीची इन्फॉर्मेशन असेल। त्यामुळे नव्याने पुन्हा परिपत्रक येईल तेव्हा तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल, परंतु ह्या ॲपियरवाल्यांना इतका प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही। बहुतेक CTET वाल्यांना तर नाही येणार, कारण लागलेला आहे त्यांचा रिझल्ट 3 मार्च रोजीच। 1ली ते 5वीसाठी पेपर 1 पास असणं गरजेचं आहे। ते 5वीसाठी तुम्हाला DED करणं गरजेचं आहे। 6वी ते 8वीच्या वर्गासाठी DEDचे स्टुडंट देखील पात्र असतात, फक्त त्यांना पेपर 2 आणि ग्रॅज्युएशन करणं गरजेचं असतं। परंतु BED पदवी नसेल तरीही चालतं, DEDच्या पदवीवरती त्यांना अप्लाय करता येतं। ग्रॅज्युएशन आणि त्या ठिकाणी तुमचा पेपर 2 असणं गरजेचं आहे। फक्त जे BEDचे विद्यार्थी आहेत त्यांना 6वीपासून पुढे संधी असते, म्हणजेच 6वी ते 8वी या क्लाससाठी DEDचा विद्यार्थीसुद्धा अप्लाय करू शकतो आणि BEDचा विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतो। फक्त जर BEDचा असेल तर त्यांनी पेपर 2 पास होणं गरजेचं आहे आणि DEDचा असेल तर त्यांनी देखील पेपर 2 पास होणं गरजेचं आहे। परंतु DED ज्याने केलेलं आहे त्यांना ग्रॅज्युएशन देखील करणं कंपल्सरी आहे। 9वी आणि 10वीसाठी TET CTETची गरज नाही, परंतु तुम्हाला स्कोर चांगला असणं देखील गरजेचं आहे, कारण पहिली निवड ही स्कोर कार्डनुसार होते। पहिली निवड ही तुमच्या टेटच्या आलेल्या स्कोरनुसार होते आणि नंतर बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतात। त्यामुळे निश्चिंत राहा, पवित्र पोर्टल चालू होण्याची किंवा नवीन नोटिफिकेशन येण्याची आता बहुतेक पुढच्या आठवड्यामध्ये असंही आपण गॅरंटेड सांगू शकत नाही, कारण तर पुढचा आठवडा असं म्हणता अख्खा महिना दिवस का असंही तुम्ही पेपर दिलेले आहेत, तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे। आता हा गोंधळ निर्माण झालेला आहे तो यामध्ये लागणाऱ्या वेळेमुळे, आणि पवित्र पोर्टल जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा नवीन नोटिफिकेशन येईनच, नवीन प्रसिद्धीपत्रक येईनच। त्यामध्ये कॅन्डिडेटसाठी असणाऱ्या सूचना
आणि शैक्षणिक संदर्भात एक व्यवस्थित नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित समजून जाईल. त्यामुळे निश्चितच पेपर 1 कोणाला असतो, पेपर 2 कोणाला असतो हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करूया आणि या ठिकाणी आजचा व्हिडिओ थांबवूया.